गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. रुदरफोर्डनं ॲटम नेमका कसा आहे या संदर्भात थोडं बेसिक माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे की ॲटम इज अ स्पेरिकल इन द नेचर, ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. तिसरा पॉइंट, द रेडियस ऑफ ॲटम इज 10⁻⁻15 मीटर. Then atom's mass is totally depend upon the nucleus. At the center of atom, the heavy mass is present. That particular heavy mass is also called as a nucleus of atom. Then the one particle is revolved around the nucleus. That one particle is a name that suggests here, that is called the electron. And the most of the portion of atom is the empty. अशा प्रकारचं या ठिकाणी आपण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. नाउ नेक्स्ट ॲटॉमिक मॉडेल बघा. दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ द ॲटम. ऍक्च्युअली पूर्ण कन्सेप्ट ॲटमच्या आपल्याला पिरियोडिक टेबल चॅप्टर सुरू करायचं आहे. त्या संदर्भात आपल्याला एक नेमका ॲटमची संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी ॲटमच्या संदर्भात काही बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी घेणार आहोत. ज्यावेळेस तुमचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम चॅप्टर चालू होईल त्यावेळेस मध्ये परत डिटेल्स तुम्हाला शिकवल्या जाईल, परत डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केल्या जाईल. ओके, परत तुमचं रिव्हिजन त्या टॉपिकवर होणार आहे. फक्त हे जे टॉपिक आपल्याला घ्यायचे आहे पिरियोडिक टेबलच्या चॅप्टर साठी घ्यायचे आहे. ओके, नेक्स्ट आहे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. नेक्स्ट इज बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. Niels Bohr is a name of the scientist. Niels Bohr नावाचा सायंटिस्ट आहे. त्यानं हे ॲडव्हान्स बोहर्स ॲटॉमिक मॉडेल या ठिकाणी डिस्क्राइब केलेलं आहे. मग या बोहर्स नुसार काही पोस्टुलेट्स आपल्याला बघायचे आहे. ओके, नेक्स्ट पार्ट, दॅट इज पोस्टुलेट्स ऑफ बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेलच्या संदर्भात आपल्याला पोस्टुलेट्स बघायचे आहे. मग बोहर्सनं या ठिकाणी नेमका ॲटम कसा आहे, काय आहे या संदर्भात या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ॲटम नेमका कसा आहे, गृहीतक ज्याला म्हणतो आपण, पोस्टुलेट्स नेमका ॲटम कसा कसा असेल या संदर्भात बोहर्सनं काही पॉइंट्स या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट्स बघा, बोहर्स काय सांगतो तर फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स की ॲटम इज स्पेरिकल. पहिला जो पॉइंट बोहर्स काय सांगतो बघा, जो ॲटम आहे तो ॲटम इज अ स्पेरिकल इन द नेचर. तो ॲटम गोल आहे, स्पेरिकल आहे. इन दिस वे द ॲटम इज अ स्पेरिकल इन द नेचर, या पद्धतीने. ऍट द सेंटर ऑफ ॲटम द न्यूक्लियस इज प्रेझेंट. बघा, हा ॲटम आहे आणि या ॲटमच्या सेंटरला काय रे, न्यूक्लियस. सेकंड पॉइंट काय सांगतो बोहर्स, ऍट द सेंटर ऑफ ॲटम, ॲटमच्या सेंटरला काय आहे बघा, द न्यूक्लियस इज प्रेझेंट हियर. ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट आहे, लक्ष ठेवा. ॲटम गोल आहे, ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट आहे. देन थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट्स काय सांगतो, ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. बघा, तिसरं पोस्टुलेट्स काय आहे की ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे बोहरच्या म्हणण्यानुसार. कारण मी सांगितलं जिथले पॉझिटिव्ह चार्ज असतील तिथलेच काय असतील, निगेटिव्ह चार्ज असतील, आणि म्हणून या ठिकाणी ॲटम्स काय इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन द नेचर. फोर्थ इम्पॉर्टंट पॉइंट्स बघा काय की या ठिकाणी होल मास ऑफ ॲटम, ॲटमचं जे काही मास आहे हा डिपेंड आहे. बघा, मास ऑफ ॲटम डिपेंड अपॉन न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसवर डिपेंड आहे त्या ॲटमचं मास. देन फिफ्थ पॉइंट बोर्स काय सांगतो बघा, रेडियस ऑफ ॲटम. द रेडियस ऑफ ॲटम, जी ॲटमची रेडियस आहे इज 10⁻⁻15 मीटर इतकी आहे.
ओके, हे काही पोस्टुलेट्स आहे बोहरच्या संदर्भात. या ठिकाणी बोहर्सनं एक्सप्लेन केलेलं आहे नेमका ऍटम हा कशा प्रकारे असू शकतो. बोहर्सनं सांगितलं की ऍटम हा स्पेरिकल आहे, गोल आहे. ऍटमच्या सेंटरला न्यूक्लियस आहे. ऍटमचं सगळं मास डिपेंड आहे न्यूक्लियसवर आणि ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. अशा प्रकारचे पोस्टुलेट्स या ठिकाणी बोहर्सनं सांगितलेले आहे. परत काही पोस्टुलेट्स आहे ते आपण परत बघणार आहोत या ठिकाणी. तर हे जे पोस्टुलेट्स आहे हे रुदरफोर्डनं सुद्धा एक्सप्लेन केलेले होते. तेच पोस्टुलेट्स बोहर्सनं कॅरिड आउट केलेले आहे. नाऊ आता नेक्स्ट पोस्टुलेट्स बघा काय तर की जो ऍटम आहे. ओके बघा नेक्स्ट पोस्टुलेट्स हियर. I will 6 postulate right here. ड्युरिंग द रिव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, जेव्हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो त्यावेळेस एका तो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. जो इलेक्ट्रॉन्स आहे जो रिव्हॉल्व होतो कशाच्या भोवती? यस, अराउंड द न्यूक्लियस. अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या भोवती जो इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतो तो एका सर्क्युलर पाथ मध्ये होतो. लक्षात घ्या कशा पद्धतीनं सर्क्युलर पाथ. आणि त्या सर्क्युलर पाथला या ठिकाणी नाव दिलेलं आहे ऑर्बिट. लक्षात ठेवा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट हियर. ऑर्बिट मीन्स काय आपल्याला माहित आहे. 10व्या वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत की जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असतो त्यावेळेस तो पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो. ओके, दॅट पर्टिक्युलर सर्क्युलर पाथ इज ऑल्सो नोन एज ए ऑर्बिट. बघा लक्षात घ्या, हा न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन्स आहे की हा इलेक्ट्रॉन्स काय फिरत आहे? न्यूक्लियसच्या भोवती फिरतो गोल गोल गोल. अँड दॅट गोल गोल इज ऑल्सो नोन एज ए सर्क्युलर पाथ अँड दॅट पर्टिक्युलर सर्क्युलर पाथ इज ऑल्सो नोन एज ए ऑर्बिट. ओके, लक्षात ठेवा, मी या ठिकाणी दाखवतो की कशा प्रकारे हा इलेक्ट्रॉन्स या न्यूक्लियस भोवती फिरतो. दिस इज द एटम, they are circular in the nature. Center of atom nucleus, around the nucleus electrons is revolve in a circular path. ओके, हा सर्क्युलर पाथ नुसार इलेक्ट्रॉन फिरत असतो. ओके, हा जो इलेक्ट्रॉन्स आहे हा इलेक्ट्रॉन या सर्क्युलर पाथ मध्ये या न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स हियर अँड दॅट पर्टिक्युलर सर्क्युलर पाथ इज ऑल्सो कॉल्ड द ऑर्बिट. ओके, आणि याच ऑर्बिटला समोर काय म्हटलेलं आहे बघा, दॅट इज कॉल्ड एज ए एनर्जी लेव्हल. त्याच ऑर्बिटला काय म्हटलेलं आहे? एनर्जी लेव्हल. फॉर एक्झाम्पल इकडे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन मी दाखवतो की दिस इज द ऍटम इज अनस्पेरिकल इन द नेचर. हा ऍटम आहे स्पेरिकल आहे. मग या सर्क्युलर पाथ मध्ये एकच इलेक्ट्रॉन नसतो. ऍटम मध्ये भरपूर सारे इलेक्ट्रॉन्स असतात. ऍटम मध्ये एक इलेक्ट्रॉन नसतो. ऍटम मध्ये असे पुष्कळशे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असतात. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे या सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतात. बघा लक्ष द्या इकडे. दिस इज द न्यूक्लियस ऑफ ऍटम हियर. ओके, आता हे जे गोल गोल आपण राईट केले, सर्कल राईट केले, दॅट पर्टिक्युलर सर्कल इज ऑल्सो कॉल्ड एज अ सर्क्युलर पाथ अँड दॅट सर्क्युलर पाथ इज नेम्ड ॲट, यस व्हेरी गुड, ऑर्बिट. त्याला काय म्हटलेलं आहे आपण? ऑर्बिट. ओके, ह्या ऑर्बिट आणि याच ऑर्बिटला काय म्हटलेलं आहे आपण? एनर्जी लेव्हल. दॅट इज कॉल्ड एज ए सेल. त्याला परत तुम्ही या ठिकाणी त्या एनर्जी लेव्हलला काय म्हणू शकता? या ठिकाणी सेल. लक्षात ठेवा. ओके, बघा पहिलं सांगितलं मी तुम्हाला इलेक्ट्रॉन्स हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो. या सर्क्युलर पाथला बघा, हा जो सर्क्युलर पाथ आहे या सर्क्युलर पाथला काय म्हटलेलं आहे? ऑर्बिट असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ऑर्बिट. आणि त्या ऑर्बिटला काय म्हटलेलं आहे? एनर्जी लेव्हल. मग आता ही न्यूक्लियसच्या जवळची ऑर्बिट आहे, याला एनर्जी लेव्हल म्हटलं. ही कोणती एनर्जी लेव्हल आहे? दॅट इज द के, नंतर एल, नंतर एम, नंतर एन. बघा परत मी डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन या ठिकाणी परत दाखवतो. हा न्यूक्लियस आहे अँड दिस इज द सर्क्युलर पाथ हियर. ओके, लक्ष द्या इकडे. आता ही झाली एक पूर्ण सर्क्युलर पाथ, एक ऑर्बिट. एक ऑर्बिट म्हणजेच एनर्जी लेव्हल, म्हणजेच काय त्याला म्हटलं? सेल. ओके, देन यालाच तुम्ही सेल म्हणा, यालाच तुम्ही ऑर्बिट म्हणा, यालाच तुम्ही एनर्जी लेव्हल म्हणा. देन दुसरं सर्क्युलर पाथ, थर्ड, आणि हे काय? फोर्थ. लक्षात, याला काय म्हटलं आपण? के, याला एल,
हिअर ऑल्सो नोन ॲज ए, हिअर कॉल्ड ॲज ए एम, आणि याला काय म्हटलं एन. बघा, जो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो एका सर्क्युलर पाथ मध्ये त्याला तुम्ही ऑर्बिट म्हटलेला आहे. त्या ऑर्बिटला नाव दिलं एनर्जी लेवल, त्या एनर्जी लेवलला नाव दिलं सेल. ओके, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन ए सर्क्युलर पाथ, दॅट इज द ऑर्बिट एका कॉन्स्टंट स्टेशनरी. लक्षात घ्या, स्टेशनरी म्हणजे काय, स्थिर. हा जो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो हा स्थिर आहे, लक्षात घ्या. कॉन्स्टंट, दॅट स्टेशनरी ऑर्बिट ज्याला म्हटलं. स्टेशनरी, स्टेशनरी या शब्दाचा अर्थ काय, दॅट इज कॉल्ड एज स्थिर, कॉन्स्टंट. ओके, जो इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस भोवती फिरतो तो एका स्टेशनरी ऑर्बिट, असं त्याचं नाव आहे. स्टेशनरी ऑर्बिटलाच काय म्हटलं, एनर्जी लेवल, त्यालाच काय म्हटलं, सेल. मग या सेल कोणत्या, KLMN अशा सेल आहे. ह्या आपल्याला रुदरफोर्डने एक्सप्लेन केलेला नाहीये, लक्षात घ्या. रुदरफोर्ड आणि बोहर्स मध्ये काय फरक आहे. रुदरफोर्डनं इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस असा शब्द वापरलेला होता, परंतु या ठिकाणी बोहर्सनं काय सांगितले आहे की जो इलेक्ट्रॉन फिरतो न्यूक्लियस भोवती की तो एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे. दॅट पर्टिक्युलर सर्क्युलर पाथ इज ऑल्सो नोन एज ऑर्बिट, अँड दॅट ऑर्बिट इज कॉल्ड एज एनर्जी लेवल हियर, अँड दॅट एनर्जी लेवल डेसिग्नेट द लेटर हियर KLMN. या पद्धतीने ते लेटर काय केलेलं आहे, डेसिग्नेट केलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट पोस्टुलेट्स बघा बोहरच्या संदर्भात या ठिकाणी काय तर की नेक्स्ट पोस्टुलेट्स बघा, हियर 7th पोस्टुलेट हियर, आय विल राइट 7th पोस्टुलेट की हा जो न्यू ॲटम आहे, दॅट दिस इज द ॲटम अँड ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. बघा, सेंटरला, ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस आहे. मग या न्यूक्लियस मध्ये काय, प्रोटॉन, आणि प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. ऍट द सेंटर ऑफ ॲटम द न्यूक्लियस इज प्रेझेंट, अँड इनसाइड द न्यूक्लियस द पॉझिटिव्ह चार्ज इज प्रेझेंट हियर, अँड दॅट पॉझिटिव्ह चार्ज, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा न्यूक्लियसवर आहे. आणि सर्क्युलर पाथ मध्ये काय फिरतात, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. ॲटम स्फेरिकल आहे, गोल आहे. सेंटरला न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियस मध्ये. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स असतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय असतात, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि या फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनला इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज आणि न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज याच्यामध्ये आहे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि या फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनला म्हटलेलं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, किंवा याला दुसरं नाव आहे कुलोम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. दॅट इज कॉल्ड एज कुलोम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. FM इज फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. बघा की हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसवर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनला काहीतरी मास आहे, न्यूक्लियसला सुद्धा मास आहे. ओके, मग आता हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस फिरतो याच्या सर्क्युलर पाथ मध्ये, बरोबर आहे. मग याचा निगेटिव्ह, इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह आणि न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह मध्ये काय असतं, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. हा इलेक्ट्रॉन जो आहे हा न्यूक्लियस अट्रॅक्ट होतो, हेल्ड होतो, बांधलेला जातो ड्यू टू द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. लक्षात ठेवा काय सांगितलेलं आहे मी, की जेव्हा तो इलेक्ट्रॉन एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो, फिरताना त्या इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये असतात फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, आणि त्या फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनला या ठिकाणी म्हटलं जातं कुलोम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ओके, इलेक्ट्रॉनला मास आहे, लक्षात ठेवा. निग्लिजिबल मास आहे इलेक्ट्रॉनला, काहीतरी मास आहे, बिकॉज दे आर पार्टिकल इन नेचर. बऱ्याच वेळेस सायंटिस्टने त्याला वेव्ह नेचर म्हटलेलं आहे, कोणा पार्टिकल नेचर म्हटलेलं आहे. आपण या ठिकाणी कन्सिडर करूया दॅट इज पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्या निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज मध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात, अँड दॅट पर्टिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज कुलोम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, असंही त्याला म्हटलेलं आहे. देन नंबर 8 जो पॉइंट आहे बघा, आता नंबर 8 चा पॉइंट पोस्टुलेट्स मध्ये काय सांगणार आहोत आपण, की हा जो इलेक्ट्रॉन्स आहे ज्यावेळेस न्यूक्लियस भोवती फिरतो, ॲटम सेंटरला न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज, हा इलेक्ट्रॉन एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो. फिरता फिरता हा इलेक्ट्रॉन या सर्क्युलर पाथ मधून बाहेर जात नाही, किंवा तो इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसवर आदळत नाही. जर आपण एखाद्या दोरी घेतली, त्या दोरीला दगड बांधला असेल आणि ती दोरी फिरवली असेल, आपण सेंटरला आहे, जो दगड असेल बांधलेला त्याला काहीतरी मास असेल, जो बांधलेला दगड असेल दोरीला तो असेल इलेक्ट्रॉन, आपण सेंटरला आहे, न्यूक्लियस आहे. तुम्ही जर का
तो फिरवला असेल, फिरवला समजा दगड त्याच्यातून सुटला तर काय होईल, तो या ऑर्बिट मधून बाहेर पडेल. किंवा फिरवला आणि त्याची गती थांबवा, गती, त्याची स्पीड, त्याची व्हेलॉसिटी जर का कमी केली आपण तर काय होणार, तो हळूहळू हळूहळू येईल आणि न्यूक्लियसवर आदळेल, म्हणजे आपल्यावर आदळेल. समजलं. दोरी घेतली आपण, छोटासा दगड त्याला बांधलेला आहे. फिरवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी त्या सर्क्युलर पाथ मधून तो जो दगड आहे तो बाहेर जाणार. बरोबर आहे. दोरी सुटल्यानंतर, गाठ सुटल्यानंतर. किंवा त्या दगडाची, त्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी कमी करा, काय होईल, तुमच्या अंगावर तो आदळेल. दोन पॉसिबिलिटीज आहे. एक तर त्या सर्क्युलर पाथ मधून तो इलेक्ट्रॉन बाहेर पडेल किंवा त्या न्यूक्लियसवर पडेल. म्हणून हा इलेक्ट्रॉन आपण सांगितलेला आहे की कॉन्स्टंट, ज्या स्टेशनरी सर्क्युलर पाथ, स्टेशनरी ऑर्बिट ज्याला म्हटलेलं आहे आपण, की जेव्हा हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरतो एका सर्क्युलर पाथ मध्ये, स्टेशनरी ऑर्बिट मध्ये फिरतो. सर्क्युलर पाथलाच म्हटलेलं आहे, स्टेशनरी ऑर्बिट मध्ये तो इलेक्ट्रॉन फिरतो आणि त्या बॅलन्स बाय द सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्सनं हा इलेक्ट्रॉन काय केला, तो बॅलन्स केला. तो आपण बघितलेला आहे, 10व्या वर्गामध्ये तुम्ही शिकलेला आहात सेंट्रीफ्युगल फोर्स, की जेव्हा इलेक्ट्रॉन त्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो, फिरत असताना तो सर्क्युलर पाथ मधून बाहेर जात नाही किंवा तो न्यूक्लियसवर सुद्धा आदळत नाही. दे आर बॅलन्स बाय द they are balanced by the centripetal force here. Okay, then आता नेक्स्ट पोस्टुलेट जे आहे बघा, आता नेक्स्ट पोस्टुलेट बघा काय सांगतो. तर आपण घेतला या ठिकाणी न्यूक्लियसवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज. ह्या काय रे, सेल. ही आहे के सेल, ही आहे एल सेल. सर्क्युलर पाथ मध्ये के एल. मी सांगितलं बघा, इलेक्ट्रॉन काय फिरतात, सर्क्युलर पाथ मध्ये फिरतात. हे सर्क्युलर पाथला काय म्हटलं, एनर्जी लेवल. या एनर्जी लेवलला काय म्हटलं, के एल एम एन. न्यूक्लियसच्या जवळ कोणती सेल आहे, के, नंतर एल, नंतर एम, नंतर एन. आता इथं जर का एनर्जीचा प्रश्न आला, सगळ्यात कमी एनर्जी कोणाची आहे, जो न्यूक्लियसच्या जवळ आहे त्याची एनर्जी कमी आहे. मग न्यूक्लियसच्या जवळ कोणता आहे, के ची एनर्जी सगळ्यात कमी आहे. नंतर एनर्जी कोणाची जास्त असेल, एल, नंतर एम, नंतर एन. जसे जसे तुम्ही न्यूक्लियस पासून दूर जासाल, म्हणजे के एल एम एन, जसे जसे तुम्ही वरती जासाल, एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये जासाल, के पासून एल, एल पासून एम, एम पासून एन, तर एनर्जी लेवल काय होते, त्या सेलची वाढते. म्हणजे के मध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल वेगळी असेल, एल मध्ये इलेक्ट्रॉन असणार त्याची एनर्जी वेगळी असेल, एम मध्ये असेल त्याची एनर्जी वेगळी असेल आणि एन मध्ये असेल त्याची एनर्जी वेगळी असेल. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रश्न असा आहे की ज्या सर्क्युलर पाथला काय म्हटलं तुम्ही या ठिकाणी एनर्जी लेवल, आणि त्या एनर्जी लेवलला काय म्हटलं, सेल. मग ह्या झाल्या सेल. या सगळ्या सेलची एनर्जी वेगवेगळी आहे. डिफरंट एनर्जी ऑफ द सेल. प्रत्येक सेलची एनर्जी वेगळी आहे. न्यूक्लियसच्या जवळ जो सेल असेल त्याची एनर्जी कमी असेल आणि न्यूक्लियसच्या अंतर जो असेल त्याची एनर्जी काय असेल, जास्त असेल. यू कॅन गो अवे फ्रॉम द न्यूक्लियस. न्यूक्लियस पासून दूर दूर जसे जासाल तशी तशी त्याची एनर्जी लेवल काय होत जाते, वाढत जाते. हे सांगितलं बोहोर्सनं, लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं नाही रुदरफोर्डनं. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आपल्याला पिरियोडिक टेबल मध्ये हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे सेलशी रिलेटेड. ओके, की तुम्ही न्यूक्लियस पासून दूर जासाल एनर्जी लेवल काय होत जाते, वाढते. एवढं लक्षात ठेवा. मग समजा आपला इलेक्ट्रॉन्स आहे या ठिकाणी के सेल. के सेलची एनर्जी कमी आहे म्हणून याला काय म्हटलं आपण, लोअर एनर्जी लेवल. लोअर एनर्जी लेवल म्हटलेला आहे. एल ची एनर्जी जास्त आहे म्हणून त्याला काय म्हटलं आपण, दॅट इज कॉल्ड एज हायर एनर्जी लेवल. याला हायर एनर्जी लेवल म्हटलं. आपला इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी लेवल मध्ये आहे, लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द लोअर एनर्जी लेवल. मग आपल्या इलेक्ट्रॉनला लोअर एनर्जी लेवल मधून हायर एनर्जी लेवल मध्ये जायचं आहे. मग जर का एखाद्या इलेक्ट्रॉनला एका एनर्जी लेवल मधून दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये जायचं, म्हणजे लोअर एनर्जी लेवल मधून हायर एनर्जी लेवल मध्ये जायचं असेल, तर त्याला काय करावं लागेल, इट ऍब्झॉर्ब द सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी. विशिष्ट प्रकारची एनर्जी त्याला ऍब्झॉर्ब करावं लागेल इन द फॉर्म ऑफ फोटॉन किंवा रेडिएशन्स. ओके, लक्षात ठेवा. तो पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन काय करणार, एनर्जी ऍब्झॉर्ब करणार फ्रॉम द लाईट. लाईट सोर्स पासून
लोअर एनर्जी लेवल मधला जो इलेक्ट्रॉन्स आहे तो लाईट सोर्स पासून एनर्जी काय करणार, ऍब्झॉर्ब करणार, आणि एनर्जी ऍब्झॉर्ब केल्यानंतर तो इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी लेवल मधून हायर एनर्जी लेवल मध्ये जाणार, म्हणजे वरच्या एनर्जी लेवल मध्ये जाणार. बघा, जर एखादा इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी लेवल मधून हायर एनर्जी मध्ये जात आहे बाय ऍब्झॉर्बिंग सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी, मात्र हा लोअर एनर्जी लेवल मधला इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल मध्ये जास्त स्टेबल राहत नाही. लक्षात घ्या, लोअर एनर्जी लेवल मधला इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल मध्ये गेल्यानंतर तो इलेक्ट्रॉन जास्त स्टेबल राहत नाही, परत तो इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल मधून रिटर्न येणार कुठं, लोअर एनर्जी लेवल मध्ये. When electron absorb a certain amount of energy from the light पासून तो एनर्जी घेणार आणि लोअर एनर्जी लेवल मधला इलेक्ट्रॉन प्रमोटेड इनटू द हायर एनर्जी लेवल, आणि तो इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल मध्ये स्टेबल राहणार नाहीये, परत रिटर्न येणार तो लोअर एनर्जी लेवल मध्ये. जितली एनर्जी त्याने घेतली तितली एनर्जी तो काय करणार, इमिट करणार. केव्हा, की जेव्हा इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल मधून लोअर एनर्जी मध्ये येणार, हायर एनर्जी लेवल मधला इलेक्ट्रॉन ज्यावेळेस लोअर एनर्जी लेवल मध्ये येणार त्यावेळेस तो एनर्जी काय करणार, इमिट करणार. एनर्जी काय करणार, तो रिलीज करणार इन द फॉर्म ऑफ कलर किंवा लाईट असेल किंवा कलर फॉर्म मध्ये तो काय करणार. जनरली कलर प्रॉपर्टी अशा प्रकारच्या फिनॉमिनॉना आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ओके, परत पॉइंट्स महत्वाचा आहे, रिकॅप करतो. ऍटम्स स्फेरिकल आहे, गोल आहे, सगळं तुम्हाला माहित आहे. ही के सेल आहे, ही एल सेल आहे, लोअर एनर्जी लेवल आहे, दिस इज द हायर एनर्जी लेवल आहे. जेव्हा लोअर एनर्जी लेवल मध्ये इलेक्ट्रॉनला हायर एनर्जी लेवल मध्ये जायचं असेल त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन काय करणार, एनर्जी ऍब्झॉर्ब करणार. लोअर एनर्जी लेवल मध्ये इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्झॉर्ब केल्यानंतर तो इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल मध्ये गेला, परंतु इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल मध्ये जास्त वेळ राहू शकत नाही, म्हणून तो पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन परत हायर एनर्जी लेवल मधून रिटर्न येणार लोअर एनर्जी लेवल मध्ये. ज्यावेळेस तो हायर एनर्जी लेवल मधून लोअर एनर्जी लेवल मध्ये येणार त्यावेळेस तो एनर्जी काय करणार, रिलीज करणार. एनर्जी काय करणार, रिलीज करणार. जितकी एनर्जी त्याने जितकी एनर्जी त्याने ऍब्झॉर्ब केली तितकी एनर्जी काय करणार, तो रिलीज करणार आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही इलेक्ट्रॉनला एका एनर्जी लेवल मधून दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये जायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, एनर्जी ऍब्झॉर्ब करावं लागेल, आणि नंतर तो हायर एनर्जी लेवल मधून जसा लोअर एनर्जी लेवल मध्ये येणार तो एनर्जी काय करणार आहे, रिलीज करणार आहे. ओके, सो दीज आर द पोस्टुलेट्स ऑफ बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. ह्या बोहर्स ॲटॉमिक मॉडेलच्या संदर्भात काही पोस्टुलेट्स परत रिकॅप करतो, तोपर्यंत पूर्ण पोस्टुलेट्स पाहून घ्या. बघा, या ठिकाणी परत लक्ष द्या, पॉइंट्स रिकॅप करतो मी. परत बोहर्स ॲटॉमिक मॉडेलच्या पोस्टुलेटच्या संदर्भात आपण बोलत आहोत. नील्स बोर्स हा सायंटिस्ट आहे, त्याने ॲटम कसा आहे काय आहे या संदर्भात आपल्याला पॉइंट्स मांडलेले आहेत. ओके, नील्स बोर सांगतो की ॲटम हा स्पेरिकल आहे, गोल आहे, सेंटरला न्यूक्लियस आहे, आणि तो ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. कोणताही ॲटम घ्या पिरियडिक टेबल मधला तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. सगळं जे काही मास डिपेंड आहे त्या पर्टिक्युलर ॲटमचं सगळं डिपेंड आहे न्यूक्लियसवर. नंतर सांगितलेलं आहे की ॲटमची जी ॲटॉमिक रेडियस आहे 10⁻⁻15 मीटर इतकी ती ॲटमची ॲटॉमिक रेडियस आहे. जेव्हा तो पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असतो, फिरता तो इलेक्ट्रॉन एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो. त्या सर्क्युलर पाथला त्यानं म्हटलं स्टेशनरी ऑर्बिट, स्थिर सर्क्युलर पाथ. द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन ए कॉन्स्टंट सर्क्युलर पाथ दॅट इज कॉल्ड द स्टेशनरी ऑर्बिट. त्यालाच त्या स्टेशनरी ऑर्बिटला एनर्जी लेवल आणि सेल म्हटलं. बघा, इलेक्ट्रॉन या सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो त्याला ऑर्बिट म्हटलेलं आहे, आणि त्यालाच एनर्जी लेवल म्हटलेलं आहे. ह्या जे काय ऑर्बिट आहे, ह्या काय एनर्जी लेवल आहे, याला नाव दिलेलं आहे KLMN. बघा, या सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो हा सर्क्युलर पाथ, हे सर्क्युलर पाथला काय म्हटलं, ऑर्बिट, आणि त्याच ऑर्बिटला त्याने डेसिग्नेट केलं काय, एनर्जी लेवल, आणि एनर्जी लेवललाच काय म्हटलं, सेल. म्हणजे याला ऑर्बिट म्हणा, याला सेल म्हणा, यालाच एनर्जी लेवल म्हणा. मग ह्या वेगवेगळ्या आहे, KLMN असं आहे. नंतर सांगितलं न्यूक्लियस जवळच्या ज्या काही सेल असेल त्याची एनर्जी कमी आहे, म्हणजे के ची एनर्जी कमी आहे, आणि न्यूक्लियस पासून दूर दूर असाल तर एनर्जी सेलची काय होत जाते, वाढत जाते. मग सगळ्यात जास्त एनर्जी कोणाची आहे, एन ची. सगळ्यात कमी कोणाची आहे, के ची. के ची कमी काय आहे, कारण तो न्यूक्लियसच्या जवळ आहे.
जेव्हा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतो तो हेल्ड केलेला असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. कारण इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात, त्यालाच म्हटलं कुलंबिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असं म्हटलेलं आहे. देन इलेक्ट्रॉन ज्यावेळेस सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतो तर त्या सर्क्युलर पाथच्या तो इलेक्ट्रॉन बाहेर जात नाही किंवा न्यूक्लियसवर बंबाड होत नाही. दे आर बॅलन्स बाय द सेंट्रिफ्युगल फोर्स हिअर. देन जर का तुमच्या इलेक्ट्रॉनला लोअर एनर्जी लेवल मधून हायर एनर्जी लेवल मध्ये जायचं असेल आणि परत हायर एनर्जी लेवल मधून लोअर एनर्जी लेवल मध्ये यायचं असेल, जेव्हा इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी लेवल मधून हायर एनर्जी मध्ये जातो त्यावेळेस एनर्जी ऍब्झॉर्ब करतो, परंतु हायर एनर्जी लेवल मध्ये इलेक्ट्रॉन स्टेबल राहत नाही, परत तो रिटर्न येतो लोअर एनर्जी लेवल मध्ये आणि जेव्हा तो रिटर्न येत असतो त्यावेळेस तो एनर्जी काय करतो, रिलीज करतो. हे झाले बोहरच्या संदर्भात पोस्टुलेट. प्लीज, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक रिगार्डिंग दॅट ऑफ द पिरियडिक टेबलच्या नुसार हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. परत हे टॉपिक आपले डिस्कस होणार आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. फक्त आपण ओव्हरलुक या ठिकाणी केलेलं आहे, आपल्याला पिरियडिक टेबलचं एक्सप्लेनेशन घ्यायचं असल्या कारणामुळं. सो बी केअरफुल अँड राईट द पॉइंट ऑन नोटबुक and read carefully. Okay, write down the points here on notebook and short notes be prepared. So have a look at this.